आयोजित या कार्यक्रमानिमित्त काय सांगू? लोकस्वराज्य आंदोलन आयोजित आज नांदेड येथे रेस्ट हाऊसला मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती. येत्या 17 फेब्रुवारीला औरंगाबाद येथे लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीनं अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी सत्याग्रहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने त्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यासाठी या बैठकीमध्ये नांदेडहून औरंगाबादच्या सत्याग्रहाला समाज बांधवांना आणि कार्यकर्त्यांना जाण्याच्या अनुषंगानं मार्गदर्शनपर आणि विचारविनिमय करून जाण्याच्या अनुषंगानं मार्गदर्शन आणि त्या ठिकाणच्या 17 फेब्रुवारीच्या कार्यक्रमाचा संदर्भ तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये देण्यासाठीचा ही बैठक होती. या बैठकीमध्ये नांदेड जिल्ह्यातील तमाम सारे लोकस्वराज्य आंदोलनाचे आणि समविचारी समाज बांधवांचं या ठिकाणी उपस्थिती होती. या बैठकीमध्ये या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणामध्ये औरंगाबादला जाण्याचा निश्चय या ठिकाणी कार्यकर्त्यांनी संघटितपणे एकमुखाने केलेला आहे. सर, आता उद्याच्या होणाऱ्या 17 फेब्रुवारी सत्याग्रहाच्या अनुषंगाने आपण समाजाला काय सांगू इच्छिता सर? मी महाराष्ट्रातील मातंग समाजातील सर्व आरक्षण वर्गीकरण चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे नेते, पदाधिकारी यांना जाहीर नम्र आवाहन करतो की गेल्या 20-25 वर्षापासून अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणावर निकराचा लढा देणारे एक संघर्षशील लढाऊ नेतृत्व म्हणून माननीय प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे सर हे काम करत आहेत. आज 17 फेब्रुवारीला भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार लहुजीबुवा साळवे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ऐतिहासिक दिवशी औरंगाबादसारख्या एका क्रांतिकारी शहरामध्ये आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय घेऊन महासत्याग्रह महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद या ठिकाणी 17 फेब्रुवारी रोजी होत आहे. मी सर्व समाजातील सर्व घटकांना विनंती करतो की अनुसूचित जाती आरक्षणाचा वर्गीकरणाचा हा प्रश्न अतिशय निर्णायक टप्प्यावर आलेला आहे. भरांडे सरांसारख्या प्रामाणिक या विषयाला न्याय देणाऱ्या आणि वंचिताची खंबीर बाजू घेऊन लढणाऱ्या नेतृत्वाला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणाऱ्या सत्याग्रहाला यशस्वी करण्यासाठी तन मन धनाने मराठवाड्यातील विभागाने सहकार्य करावं, सहभागी व्हावे असं अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाच्या वतीनं मी नम्र आवाहन करीत आहे. मुंबई येथे होणाऱ्या याच्यानंतरचं पुढचं नियोजन काय असेल तुमचं? सर्वसाधारणपणे लोकस्वराज्य आंदोलनाच्या पदाधिकारी बैठकीला आज मी नांदेड येथे विश्रामगृहामध्ये झालेल्या बैठकीला उपस्थित होतो. या बैठकीतून प्रमुख पदाधिकारी आमचे व्ही जी डोयवाडजी असतील, रावसाहेब पवार असतील, यांच्या मंथनातून मला असं निष्कर्षाला आलेला आहे की 17 फेब्रुवारीच्या सत्याग्रहाची लोकस्वराज्य आंदोलनाच्या सत्याग्रहाची महाराष्ट्र शासनानं गांभीर्यानं नोंद नाही घेतल्यास मुंबई येथे 3 मार्चपासून आझाद मैदान मुंबई येथे निरंतर सत्याग्रह करण्याचा त्यांचा अतिशय निर्धार आहे. हा विजय वर्गीकरण झाल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही असा मनोदय लोकस्वराज्य आंदोलनाच्या पदाधिकाऱ्याचा आहे. 3 तारखेला लोकस्वराज्य आंदोलनाच्या आझाद मैदान मुंबई येथे जेव्हा निरंतर सत्याग्रहाचा प्रारंभ होईल, या सत्याग्रहाला भरघोस असा पाठिंबा देण्यासाठी नवे सरकारला या आंदोलनाची दखल भाग पाडण्यासाठी 5 मार्चला महाराष्ट्रातील तमाम सामाजिक संघटनेच्या वतीनं मांगवीराचा विराट मोर्चा आझाद मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. त्या मोर्चात देखील आणि या आंदोलनाला देखील महाराष्ट्रातील तमाम मातंग आणि वंचित जात समूहाच्या घटकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावं आणि महाराष्ट्राच्या सरकारचं लक्ष अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाच्या प्रश्नाकडे दखल घेण्यासाठी भाग पाडू असं नम्र आवाहन या प्रसंगी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करीत आहे.